सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। मागील 5 वर्षात 210 दिवस मतदारसंघात राहिलोय। या मतदारसंघात 50,000 नवमतदारांना रोजगार देण्याची आपली जबाबदारी असल्याचं सांगत आपली खासदारकी कोकणच्या चरणी अर्पण करत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले। पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। साहेब, मागच्या 5 वर्षामध्ये वर्षातले किमान 210 दिवस या कोकण भूमीच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये असलेला हा विस्तीर्ण भाग, त्या किमान 210 दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामाच्या निमित्त, अनेक सांस्कृतिक कामाच्या निमित्त सातत्याने लोकांशी फिरलो आणि लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। या देशाच्या लोकसभेमध्ये या कोकण भूमीच्या संदर्भात असलेले सगळे प्रश्न किंबहुना 2014 साली हा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा म्हणजे समस्यांचा डोंगर होता। दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्हा जो आहे संवेदनशील जिल्हा, त्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये किंवा त्या जिल्ह्याच्या पंक्तीमध्ये बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते आणि सन्माननीय सुरेश प्रभू यांच्या सारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वानी ह्या कोकण भूमीची आदर्श वहिवाट समाजसेवेची जी निर्माण केली होती, दुर्दैवाने मागच्या राजवटीने ह्या जिल्ह्याला ही आदर्श वहिवाट पुसून टाकली आणि गडचिरोलीच्या तुलनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची नोंद केली अतिसंवेदनशील जिल्हा। साहेब, आम्ही 5 वर्षात काय केलं असे काही जण विचारतात, त्यांना एकच उत्तर आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कोकण भूमीला पूर्वीचं एकदा हे स्थान पुन्हा एकदा निर्माण करून देऊन ही संवेदनशील हा शब्द कोकण भूमीतून पार काढून टाकला आणि साधू संतांची भूमी, देवदेवतांची भूमी आणि या देवाच्या लेकरांची भूमी आणि अशा या भूमीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळणं हे खऱ्या अर्थाने भाग्याचं लक्षण आहे आणि ते भाग्याचं लक्षण सातत्याने मनाशी बाळगून ही आदर्श वहिवाट कुठे विस्कटली जाणार नाही याची काळजी घेऊन हा विनायकराव सातत्याने बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते आणि माननीय सुरेश प्रभू साहेबांच्या विचाराने आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वहिवाटीने चालण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणूनच साहेब, मागच्या 10 वर्षामध्ये प्रथमच या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 1.25 लाख मतदार वाढलेले आहेत आणि या 1.25 लाख मतदारामध्ये जवळजवळ 55,000 हे नव तरुण आहेत आणि प्रथमच मतदार करणारे आहेत। आमचे पालकमंत्री आहेत, माननीय उद्योग मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, माननीय गडकरी साहेब आहेत, माननीय प्रधानमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने या कोकणच्या विकासाची गंगा ही सर्वार्थाने सुरू झालेली आहे। माझ्यापूर्वी अनेक वक्त्यांनी सांगितलेले आहे, पण एक मात्र नक्की, यापूर्वी असं व्हायचं की 12वी झाले की सगळं कोकण हा मुंबई, पुणे, ठाणे इकडे जायचा। आता प्रथमच या शिवशाहीच्या राजवटीमध्ये आपला कोकणातला हा तरुण वर्ग आता स्थिरावू लागलेला आहे आणि म्हणून हे वाढणारा स्थिरावणारा हा मतदार या भूमीमध्ये कायम राहायला पाहिजे आणि म्हणून या स्थिरावलेल्या भूमिपुत्रांना रोजगार देण्याचं काम, रोजगार देण्याची जबाबदारी आमची आहे, स्वयंरोजगार देण्याची जबाबदारी आहे की म्हणून आपल्या आशीर्वादाने माननीय प्रभू साहेब किंवा माननीय सुभाष देसाई साहेब, आपले पालकमंत्री दीपकजी केसरकर हे नवीन उद्योग आणायचा या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि नक्कीच साहेब आपल्या साक्षीने सर्वांना आश्वासन देतो, पुढच्या 5 वर्षामध्ये या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये अधिकाधिक उद्योग आणून रोजगार आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करावी आणि जेणेकरून या नवतरुण मतदारांना
या ठिकाणी त्यांच्या भविष्याची चिंता जी त्यांच्या समोर असते ती पूर्णपणे मिटेल अशा पद्धतीचा प्रयत्न मी करणार आहे. साहेब या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या 2000 गाव असलेला मतदारसंघ आपल्या आदेशाने आणि बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे लोकसेवा हे परम कर्तव्य मानून प्रत्येक दिवस जो वेळ मिळेल तो या माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने जे करणं शक्य आहे. किंबहुना या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या योजना जाहीर केल्या त्या प्रत्येक योजना या माझ्या मतदारसंघामध्ये मी आणायला यशस्वी झालेलो आहे. आणि नव्हे एकदा तर माननीय गडकरी साहेबांनी या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या दिवशी शपथ घेतली त्याच दिवशी उद्धव साहेब माझ्या वतीने तुम्ही गडकरी साहेबांकडे जो शब्द टाकला आणि हजारोंचे बळी घेणारा हा मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग गडकरीजी तुम्ही कोकणला काही देऊ नका पण या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची दुर्दशा थांबवा आणि तो 4 पदरी करा. उद्धव साहेब आपला शब्द माननीय गडकरी साहेबांनी पडू दिला नाही आणि जे काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालं नाही 10,000 कोटीपेक्षा जास्त निधी ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला आला. त्या महामार्गाने आज आपण आलात साहेब 5 वर्षापूर्वीचा हा महामार्ग आणि आता रूप बदलतोय तो महामार्ग. सुरेश प्रभू साहेबांचे उपकार मी कदापि विसरणार नाही. स्वर्गीय मधु दंडवत यांनी कोकण रेल्वे आणली पण त्या कोकण रेल्वेला खऱ्या अर्थाने कोकण वासियांची कोकण रेल्वे असं अभिमानाने म्हणण्यासाठी सुरेश प्रभू साहेबांनी जे आज केलंय ते इतिहासात भविष्यामध्ये लिहिलं जाईल आणि त्याची तुलना इतर कोणी करू शकत नाही. साहेब मी आपल्या प्रती नम्र होऊन एकच शब्द देतो. या मतदारांनी जो विश्वास आपल्या शब्दाखातर माझ्यावर ठेवला मी जरी खासदार असलो तरी हे विनायक राऊतचं काही नाही आहे. 1,50,000 मताधिक्य मिळालं तर ते विनायक राऊतचं नाहीच आहे. हे मताधिक्य किंवा ही खासदारकी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची आहे, माझ्या मतदारांची आहे आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे. भविष्यामध्ये सुद्धा ही खासदारकी या कोकण वासियाच्या चरणी अर्पण करतो, पक्षाच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या मार्गदर्शनाने पुढचं काम करण्याचा प्रयत्न करतो. मतदार बंधू भगिनींनो 23 तारीख म्हणजे बाळासाहेबांचा जन्मदिवस. 23 एप्रिल म्हणजे विनायक राऊतला आशीर्वाद देण्याचा तुमचा तो दिवस आणि 23 मे त्या दिवशी आदर्श लोकसेवेची पुन्हा एकदा सुरुवात करण्याचा तो दिवस असेल. सर्वांना नतमस्तक होतो आणि माझा शब्द संपवत असताना मी विनंती करतो आपल्याला की मला आणि महायुतीचा खासदार म्हणून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबा आणि आपले आशीर्वाद या विनायक राऊतच्या पाठीशी ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.